मला कॉमेंट्री करायची असेल तर जरा मंडळाला मदत म्हणून इथे येऊन बसायचं आहे. जर कोण कॉमेंटेटर असेल इथे मैदानामध्ये उपलब्ध, जर कोणी कॉमेंट्री करणारा असेल तर त्यांनी येऊन इथे बसायचं आहे. जरा मंडळाला मदत. दरम्यान चालू असलेला सामना MSC इंडिया वर्सेस MSC लॉजिस्टिक. लॉजिस्टिकने आता एक सामना जिंकलाय. स्ट्राईकवर येतो किशोर आणि नॉन स्ट्राईकला येतो सूरज. मी तुम्हाला मागाशी पण सांगितलं होतं सामना रंगतदार होणार, तसाच रंगतदार झालाय. प्रशांत वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन होतो प्रशांत, त्याला तोंड देणार होतो किशोर. पहिला चेंडू शॉर्ट विट पंजा ऑफ साईडला जोरदार फटका टोलला पावकी धाव मिळतात आणि चौकार. 4 धावांनी आपली आहे स्वतःची आणि संघाची इथे खाते उघडतोय तो किशोर. पहिल्या चेंडूवर 4 धावा मिळतोय. पुढचा चेंडू घेऊन प्रशांत. आता मात्र लेग साईडला खूपसा बाहेर जाणार चेंडू. काढेट. बेल्स वारा किती बघा तुम्ही, वाऱ्याचा इथं वेग आहे, वाऱ्याने बेल्स पडलेली आहे त्यामुळे हा डेड बॉल आलाय. मात्र MSC इंडियासाठी हा थोडंसं बॅड लक म्हणता येईल. या चेंडूवरती 4 धावा गेल्या होत्या. पुढचा चेंडू घेऊन प्रशांत किशोर याला. हा सुद्धा त्यात चेंडू. नो बॉल आहे. नो बॉल. नो बॉल. एक खराब चेंडू त्यानंतरचा नो बॉल टाकला म्हणून पनिशमेंट फ्री हिट. 1 धाव अवांतर, 1 चेंडू अवांतर. आता मात्र इथे फ्री हिटचा काही फायदा घेऊ शकला नाही किशोर. 1 धाव घेतोय एका धावाने आपल्याला आपलं स्वतःचं आणि संघाला 1 धावाने पुढे नेतोय. धावसंख्या होते ती 6. सूरज नॉन स्ट्राईकला. सूरज आता स्ट्राईकवर येतोय, त्याला गोलंदाजी करतो प्रशांत. पुढचा चेंडू घेऊन प्रशांत खोलो टप्प्यात चेंडू ऑफ साईड वरून नावेच्या डोक्यावरून जोरदार फटका. चेंडू हळूहळू जातोय आणि त्याच्यापेक्षा हळूहळू धावेत जातोय त्यामुळे नावे चेंडूला हरवतोय आणि चौका. चार धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 10. संघ 2 अंकात प्रवेश करतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक त्याचा MSC इंडिया मात्र पुरेपूर समाचार घेत आहे. 10 धावा फळकाला लागलेल्या आहेत. हॅलो. पुढचा चेंडू घेऊन प्रशांत. सूरज याला लेग साईडला टाकलेला चेंडू जोरदार फटका. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतं तिकडे प्रशांत कडून. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. हॅलो. 1 धाव वाढते. 1 धाव धावसंख्या होते 11. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे प्रशांत कोळी याच्याकडून. आता मात्र काढा घेतोय आणि प्रशांत म्हणजे MSC लॉजिस्टिकच्या कॅप्टननी MSC इंडियाच्या कॅप्टनला जेलबाद केलंय. आणि पहिला धक्का किशोर घरतच्या स्वरूपात MSC इंडियाला.
हा सुद्धा लेग साईडला खूपसा बाहेर जाणार चेंडू. पंच खराब दर्शवतात. नो बॉल. फ्री हिट नेक्स्ट बॉल. एका धावेनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 12. वरतून फुट. अरे पण रुपेश किशोरची जागा भरून काढण्यासाठी रुपेश. प्रशांतच्या ओव्हरमधला हा दुसरा नो बॉल आहे. नो बॉल आहे. नो बॉल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंच क्वालिफाईड आहेत. प्रसाद भिजी हे कोचीनवरून आलेले तिकडे अंपायरिंग करायला. चांगला चेंडू खोलवर टप्प्यात जोरदार फटका मारतोय. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय विशाल. दरम्यान षटक संपतंय. पहिल्या षटकात संपतंय. तर MSC इंडियाची इथे धावसंख्या ती बिनबाद 13 हा आकडा आहे ना इंडियन क्रिकेटसाठी अशुभ मानला जायचा. 13 धावांवरती विकेट पडायची. पाहूया आता MSC इंडिया हा 13 आकडा कसा पार करतोय तो. विशाल वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतो विशाल यांनी मगाशी चांगली गोलंदाजी टाकली होती. जेव्हा 12 चेंडूमध्ये 20 धावा पाहिजे होत्या. विशाल पुढचा चेंडू घेऊन सूरज याला. फुलटा चेंडू. चांगला फटका. चांगला क्षेत्ररक्षण नावेदकडून. एकदा धाव झालेला. दुसरा धावाचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण केल्यात. नावेदनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं तिथे. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात. 2 धावांनी रुपेश आपलं खातं उघडतोय. संघाला पोहोचतोय 15 धावांवरती. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. विशाल पुढचा चेंडू घेऊन रुपेश आला. पॉइंटेड शरी जोरदार फटका. किती धावा मिळतात बघूया. जुगनू चेंडूच्या मागे धावतोय. जुगनू नाही. 4 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 19. काहीशी चांगली सुरुवात म्हणता येईल MSC इंडियाची. 19 धावा फळकाला लावल्यात. 1 षटक आणि काही चेंडूच्या समाप्तीनंतर. पुढचा चेंडू विशाल. रुपेश आला. आता सुद्धा चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू. गचाळ क्षेत्ररक्षण झालेलं आहे. प्रशांत आनंद स्वतः कर्णधार आपल्या ढेंगेतून चेंडू बाजू खालून जातोय. ढेंगे घालून गचाळ क्षेत्ररक्षण फायदा घेतो रुपेश. 1 धाव काढतोय. संघाला नोट पोहोचवतो 20 धावांवरती. विशाल पुढचा चेंडू घेऊन सूरजाने खेळून काढला. बॉलरच्या बाजूने नावेदकडून पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. मला वाटतं बेस्ट फिल्डरचा किताबसाठी नॉमिनेशन झालेलं इथं नावेदचं. 1 धाव. आता मात्र MSC इंडियाने ठरवलं विशाल चांगला गोलंदाज आहे. त्याला काय फटकेबाजी करायची नाही आहे. 1 धाव काढून त्याची ओव्हर मात्र इथून संपवून काढायची आहे. हा सुद्धा चांगला चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू. 1 धाव घेते राहुल मलाटे. उन्मेष चेंडू अडवतोय. विशालकडे परत करतोय. दरम्यान 1 धाव घेतोय तो रुपेश. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 22. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा होत्या. आता दुसऱ्या ओव्हरमध्ये 22 धावा झालेल्या आहेत. या षटकातले काही चेंडू टाकायचे बाकी. शॉर्ट पिच चेंडू. जोरदार चेंडू नादात चुकतोय. चेंडू जातो निर्धाव यष्टीरक्षकाकडे. षटक संपते. दरम्यान षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या आहे 22. 1 बाद 22 अशी काहीशी संतशी सुरुवात म्हणता येईल. 11ची सरासरी इथे राखली होती. आता मला वाटतं जुगनू वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक. जुगनूनी मागाशी बॉलिंग टाकली तेव्हा त्यांनी 15-16 धावा दिल्या. जुगनू वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक. जुगनू त्याला तोंड देणारा तो रुपेश.
MSC इंडियाचा रुपेश हा सुद्धा चांगला क्रिकेटर आहे. सूरजला मी पहिल्यांदा खेळताना बघतोय. सूरजची मी याच्या आधी कधी खेळी बघितली नाहीये. शॉर्ट पे चेंडू जोरदार मारण्याचा चुकतोय. चेंडू मात्र निर्धा जातोय. पुढचा सुद्धा चेंडू चांगला टाकला होता. जोरदार फटका मारण्याला चुकतोय. चेंडू जातो पॉईंटच्या दिशेने. दरम्यान एक धाव तो धावून काढतो रुपेश. रुपेश एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 23. पुढचा चेंडू जुगनू खोलवर टप्प्यात चेंडू जोरदार फटका. पाहूया की धाव मिळतात. तिकडे संदेश आहे जेल का चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकीच्या दरम्यान मला वाटतं सूरज 2 धावा घेतोय. 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 25. आता मात्र हाणामारीची षटकं आपल्याला बघायला मिळणार आहेत. पॉवर प्ले संपलेला आहे. पॉवर प्ले नंतरची पहिली ओव्हर जुगनूची चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडू टाकून 3 धावा दिलेल्या आहेत. आता मात्र जोरदार फटका लेग साइडला. संदेश झेलच्या खाली आहे. मात्र संदेश पासून चेंडू खूप लांब. षटकार और ये दंतमंजन षटकार. 6 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 31. 4 बॉल झालेले आहेत. जुगनूला या इनिंग मधला पहिला षटकार बघायला मिळतो आपल्याला सूरजच्या बॅटीतून. मी तुम्हाला मगाशी सांगितलं मी सूरजला पहिल्यांदा खेळताना बघतोय आणि माझ्या डोळ्याचं त्यांनी पारदं फिटवलं हा षटकार मारून. पुढचा चेंडू घेऊन जुगनू सूरज याला पुन्हा एकदा त्या दिशेने. आता मात्र संदेश झेलच्या खाली आणि झेल जमिनीला दान आणि 4 धावा. हा झेल किती महाग पडणार आहे MSC लॉजिस्टिकला ते आता आपल्याला बघायचं आहे. 4 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या पुढे होते. धावसंख्या झाली 35. जुगनूचं हे सुद्धा महागडं षटक. जुगनूला काहीशा $1,00,000 साठी साईन केलं MSC लॉजिस्टिकनी. मात्र तो पूर्णपणे अंगावरती लोळलाय. आता मात्र झेल उडालेला. यष्टी रक्षकाकडे झेल होतोय आणि झेल पकडतोय. जुगनूला मिळालेली पहिली सफलता आणि MSC इंडियाला मिळालेला दुसरा धक्का. त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो सागर. सूरज सूरजची जागा भरून काढण्यासाठी चालला तो सागर. सागरची मी खेळी बघितली आहे. जेव्हा OPL मध्ये टुर्नामेंट झालं होतं गेल्या वर्षी तेव्हा मी सागरला 1 मॅन शो 50 धावा करताना बघितलेला. एकटी खेळी केली होती आणि MSC मुंबईला त्यांनी जिंकवलं होतं. आता मात्र MSC इंडियाची जबाबदारी त्याच्यावर आहे. गोलंदाज विशाल वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून 4थं षटक घेऊन येतो तो विशाल. पुढचा विशाल जोरदार फटका रुपेशचा. पाहूया की धाव मिळतात. आता मात्र विशालच्या पहिल्या चेंडूवरती समाचार घेतलेला आहे तो राकेश रुपेश आणि 4 धावी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 39. 50 पासून फक्त 11 धावा मागे असलेला संघ. मला अशी अपेक्षा आहे की 50 पूर्ण होतील. सागर धर्मेंद्र घरात त्यांचं आगमन झालेलं आहे. MSC लॉजिस्टिकचे ते कोच आहेत. 39 धावा झाल्यात. पुढचा चेंडू घेऊन विशाल रुपेशला शफल करून मारण्याचा प्रयत्न पण विशाल मात्र खूप मोठा प्लेयर आहे. रुपेशला माहित नाहीये रुपेश आलाय मुंबईवरून आणि विशाल इथल्या आपल्या टाकी गावचा नावाजलेला प्लेयर आहे. अंकेश कामोडकर रायगडच्या क्रिकेट मधलं मोठं नाव त्याचे हे बंधू. पुढचा चेंडू घेऊन विशाल सागर याला खोलवर टप्प्याचा चेंडू. सागर मात्र 1 धाव घेतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असणार आहे मला वाटतं आणि 2 धावा विशाल पूर्ण करतोय. 2
2 धावाने आपलं खातं उघडतो आणि संघाला नेऊन पोहोचवतो 41 धावांवरती. 42 धावांवरती, सॉरी. चांगला चेंडू बोटावर लागलेला आहे. 1 धाव तर घेतोय. एका धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 43. आणि आमचे पंडित सर आलेले. धन्यवाद सर, तुम्ही वेळेत आलात. आता मला खेळायला जायचं होतं. माझे खूप इथे नशीब आहेत. आज मी तुमच्यासारख्या मोठ्या व्यक्तिमत्वासोबत इथे कॉमेंट्री करणार. पंडित सर यायचं आहे जरा. श्रेयस पाटील आपण सुद्धा असाल तर इथे यायचं आहे. लवकरात लवकर यायचं आहे. विशाल पुढचा चेंडू घेऊन रुपेशाला. चांगला चेंडू, जोरदार फटका, झेल उडालेला आहे. झेल खाली प्रतीक आणि प्रतीकने झेल जमिनीला दान केलेला आहे. त्या दरम्यान 2 धावा काढलेल्या आहेत. प्रतीकने आहे ना हे सगळं श्रेय साईप्रसादवर फोडलेलं आहे. फिल्डिंग कोच आहे साईप्रसाद. हा आणि त्याला मुतखडा सुद्धा झालेला. पुढचा चेंडू घेऊन आणि आता मात्र कडा घेऊन जातोय कीपरच्या हातात. कीपर मात्र चांगली इथे जितू क्षेत्ररक्षण करतोय आणि तिसरा धक्का. षटक संपतंय. दरम्यान 4थं षटक. 4 षटका संपते. धावसंख्या झालेल्या आहेत त्या 45. सचिन खरत. सचिन आणि मी एकत्र दर रविवारी मॅचेस खेळतो. सचिन माझ्या विरुद्ध टीम मध्ये खेळतो. दर रविवारी आमची 20 ओव्हरची मॅच असते कामट्यामध्ये भिवंडीवाला गार्डन म्हणून एक मैदान आहे. त्या मैदानामध्ये बरेच प्लेयर दिलेत उरणसाठी. श्रीधर कुमार आमच्या MSC चे मॅनेजर आलेले आहेत. त्यांनी आम्हाला इथे स्पॉन्सरशिप दिलेली आहे. जे शूज आहेत बेस्ट बॉलर साठी जे 7,000चे शूज आहेत ते कुमार साहेबांनी आम्हाला दिलेले आहेत. कुमार साहेब इथं मंचावर यायचं आहे. तुमच्यासाठी खुर्ची ठेवलेली आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून 5वं षटक घेतो जितू. त्याला तोंड देणार आहे तो सागर. रोहन कोण जाड्या. पहिला चेंडू घेऊन जितू. सागर याला चांगला चेंडू खोलवर टप्प्यात चेंडू मारणार चुकलेला आहे. चेंडू जातो निर्धाव. 5वी ओव्हर आहे. हाणामारीचं षटक. नक्कीच या षटकामध्ये आपल्याला हारामारी बघायला मिळणार आहे. मी इथे प्रेडिक्शन केलेलं MSC 50+ धावा करणार. पण पाहूया जितू याची इथे गोलंदाजी कशी होते. आणि हा सुद्धा झेल जमिनीला दान होतोय आणि त्या दान झालेल्या झेलच्या पाठी 3 धावा चोरून काढलेल्या आहेत. तू घे मी घे नात्यामध्ये झेल मात्र जमिनीला दान. 3 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली ती 48 धावा झालेल्या आहेत. या षटकात अजून 4 चेंडू टाकायचे बाकी. 4 चेंडू मध्ये मला वाटते 10 धावा तरी येतील. पाणी द्यायचं. 12th मॅन MSCचा 12th मॅन पाणी घेऊन जायचं आहे. दिला पाणी दिलं तिकडे. आयोजन 1 नंबर आहे. कुठलाच इथे आपल्याला इथे त्रुटीचा विषय दिसणार नाहीये. सतीश धुर्णे MSC चे ऑपरेशनचे साहेब आहेत तिथे. त्यांनी आम्हाला सगळ्या ट्रॉफ्या दिल्यात त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. जितू पुढचा चेंडू घेऊन सचिन खरत मॅन फ्रॉम MSC. सचिन पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो निर्धाव.
या षटकामध्ये चांगलं षटक टाकतोय. हा सुद्धा ऑफसाईडला खूपसा बाहेर जाणार चेंडू. पंच अवांतर दर्शवतात. अवांतर धावत एकनी वाढ, संघ धावत एकनी वाढ. संघ जाऊन पोचतो 49 वर. 50 पासून एकनी मागे असलेला संघ. जितूला काय झालेलं आहे बघायचं आहे. पाणीवर हवे का, फिजिओ जायचं आहे जर गरज असेल तर. कुमार साहेबांचं मी हार्दिक आयते स्वागत करतोय कॉमेंट्री कक्षामध्ये. कुमार साहेबांचं इथे हार्दिक अभिनंदन. रोशन बघा कसा, 3 चेंडू मला वाटते बाकी आहेत. बेबी ओव्हर जितू. आणि मात्र आता इथे काहीशी दुखापत होते. जितू याला मगाच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जितू. मॅन ऑफ द मॅच मगाचा तो जितू. आता काहीसा इथे मला वाटते उन्हाच्या अभावी, इथे उन्हाचा खूप प्रभाव असल्यामुळे काहीतरी इथे त्याला प्रॉब्लेम झाला. आता प्रतीक वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून 5वं अर्ध राहिलेलं षटक पूर्ण करण्यासाठी येतो तो प्रतीक. त्याला तोंड देणार तो सचिन. शॉर्ट पे चेंडू जोरदार फटका पॉईंट. किती धाव मिळतात, एक धाव काढण्याचा प्रयत्न. कशाला धाव यार, त्याला स्ट्राईक ठेव ना. अरे स्ट्राईक त्याला ठेव ना सागरला. दरम्यान 2 धावांनी संघ 50 क्रॉस करतोय. 51 धावा झालेल्या आहेत. मला डॉक्टर कॅमेरामॅन फोकस करो. चांगला फटका मारा लेग साईडला. संदेश आहे तिकडे आणि चौकार. सचिनच्या बॅटीतून निघाला पहिला चौकार. 4 धावने धावसंख्या वाढते. धावसंख्या 55. मला वाटतं आजच्या दिवसातला उच्चांक आहे. 63 झाल्या होत्या. 60 धावा मागा ह्या आजच्या दिवसातला उच्चांक. त्यातल्या आता किती धावा झाल्यात ना, आता किती झाल्यात 55 धावा. शेवटच्या 2 चेंडू मध्ये उंचांक गाठण्याची संधी आहे. 63 झालेल्या मगाशी धावा. त्या 63 धावा मोडण्याची सुवर्ण संधी येते एमएससी इंडियाला. प्रतीक पुढचा चेंडू घेऊन खोलो टापाचा चेंडू. चांगला फावला क्षेत्ररक्षण. चेंडू मात्र जातोय निर्धाव. ओव्हर झाली. दरम्यान षटक संपतंय. 5 षटक संपत. धावसंख्या झालेली आहे 55. जिंकण्यासाठी कंपाईल करायच्या तर 56 धावा. आता मी माईक हँडओव्हर करतो श्रेयश पाटील सरांकडे. सर धन्यवाद.
आहे MSC इंडिया MSC लॉजिस्टिक्स 12वा प्रतिनिधी 12th मॅन खूप इम्पॉर्टंट आहे मॅच मध्ये. त्याचबरोबर विनंती आहे की या ठिकाणी जर कोण उत्तम स्कोरर असेल तर त्यांनी प्लीज आमच्या या व्यावसायिक स्कोररला जेवण्यासाठी अगदी त्याच्या लंच टाइमसाठी वेळ द्यायचा आहे. चला MSC इंडियाचा 12वा प्रतिनिधी फलंदाज ऑन स्ट्राइक विशाल आहे तर नॉन स्ट्राइक उमेश तर गोलंदाज आपण पाहतोय किशोर घरत. अगदी ज्यांच्या तल्लख बुद्धीतून उत्तम संकल्पनेतून खऱ्या अर्थाने ह्या मॅचेसचं आयोजन आपण पाहतोय. हा दैदिप्यमान सोहळा क्रिकेटचा महासंग्राम एक पाऊल शिपिंग लाईनच्या उत्कर्षासाठी किंबहुना एक पाऊल या शिपिंग लाईनच्या सर्व मैत्रीसाठी पाऊल या शिपिंग लाईनच्या आरोग्यासाठी हे ब्रीद वाक्य असावं. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट किशोर घर त्यांचा पहिला चेंडू. विशाल कामोटकरला चेंडू समजेल त्या अगोदर यष्टीरक्षकाच्या दस्तानामध्ये विसावा घेण्यासाठी जातोय. खऱ्या अर्थाने ही ओळख आहे किशोर घरत याची. प्लीज विनंती आहे या अतिथी कक्षामध्ये शांतता ठेवायची आहे. लाईव्ह प्रक्षेपणातून आपला आवाज जातोय. यावेळेस स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ठेवला होते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एकेरी धावसंख्येवर समाधान मानावं लागेल. विशाल कामोटकर याला वैयक्तिक स्वतःचं खातं ओपन केलं 1 या धावसंख्येनं तर संघाचा श्री गणेश 1 या धावसंख्येने होतोय. ऑन स्ट्राईकला येतो यावेळेस उमेश आहे. समोर गोलंदाज किशोर घरात राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस लेग ब्रेक फेकला होता. अगदी ज्या वेगाची अपेक्षा उमेश करत होता त्या अपेक्षेचा भंग केलाय. कारण याच खासियतसाठी याच उन्मेष आहे याच खासियतसाठी हा खेळाडू ओळखला जातोय किशोर घरात. पहिला चेंडू वेगवान टाकला. दुसरा चेंडू आणखी वेगवान टाकला. तिसरा चेंडू जसा नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक आला अगदी नवीन फलंदाजाला वाटलं होतं की मला सुद्धा वेगवान येईल परंतु नाहीये. अगदी लेग ब्रेक फेकला. यावेळेस चौथा चेंडू. यावेळेस अगदी एज उडाली होती. मोठा मासा गळाला लागला असता का अगदी जो साबळा रचला होता जो जाळा विणला होता ज्या फलंदाजासाठी अगदी त्या फलंदाजाला यष्टीरक्षक मात्र जीवनदान देतोय. असं म्हटलं जातोय कॅचेस विन द मॅचेस कॅच ज्या मॅच जिंका. यावेळेस झेल मात्र जमिनीला दान होतोय. 2 धावसंख्या धावपटलावरती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. यावेळेस मोठा फटका. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय. नो मॅन्स लँड मध्ये पडला जातोय. बघता बघता चेंडू फाईन लेगच्या दिशेने जातोय. बघता बघता चेंडू सीमा रेषा बाहेर चौकार. अगदी झेल जमिनीला दान झाल्यानंतर त्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम मात्र विशाल करतोय. धावसंख्या धावपट्टावरती 6. यावेळेस पुन्हा एकदा हलकासा कट केला जातोय. गलीमधले असलेले क्षेत्ररक्षक फील्ड करेल तोपर्यंत मिळाल्या वेळामध्ये 1 धावसंख्या फुलून काढली जाते. धावसंख्या धावपट्टावरती बिनबाद 7च्या घरात. हॅलो 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 माईक चेक. हॅलो. पहिलं षटक संपुष्टात आलंय. धावसंख्या धावपट्टावरती 7च्या घरात आहे. 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अगदी हाणामारीची आवश्यकता मी तर म्हणेन आवश्यक होती. जवळजवळ 11ची सरासरी आहे. 11.20ची सरासरी आहे. अगदी त्या सरासरीची वाटचाल करत असताना पहिल्या षटकामध्ये MSC लॉजिस्टिक टीम्स थोडीफार बॅकफुटवर आपल्याला पाहायला मिळते. 7 धावसंख्या फक्त धावपटलावरती
उभारल्या गेल्यात. गोल्डन षटक, यशस्वी षटक, विकेट जरी संपादित करता आली नाही परंतु धावसंख्येवर अंकुश लावण्याचं काम मात्र या किशोर घरत या गोलंदाजानं केले. अष्टपैलू खेळाडू आहे. नवीन गोलंदाज नाव सांगायचं आहे निशांत. एस निशांत आलाय. ईशांत गोलंदाज ट्रॅकवर आलाय. सांघिक दुसरं षटक. यावेळेस ईशांत अगदी राईट मोर द विकेटनं मारा करत असताना पहिला चेंडू लेग स्टंपच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू अवांतर घोषित केला जातोय क्वालिफाईड पंचांच्याकडून. एकेरी धावसंख्येत भर पडली गेली. संघ पोहोचला जातोय 8च्या घरात. पहिला चेंडू पुन्हा एकदा ईशांत यांचा समोर विशाल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅटला अगदी स्पर्श करून शरीर यष्टीला आदळला जातोय परंतु मिळालेल्या वेळामध्ये अगदी अतिशय चतुराईने एक धावसंख्या ही पलून काढली जाते. एकेरी धावसंख्येने संघ पोहोचला जातोय 9च्या घरात. बिनबाद 9. जमेची बाजू असेल MSC लॉजिस्टिकची की अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचा विकेट फॉलोअप झालेला नाहीये. यावेळेस अगदी शपडून मारण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफच्या वरतून चेंडू जातोय. किशोर घरत चेंडूला फील्ड करेल परंतु तोपर्यंत 2 धावसंख्या पलून काढल्या जातात. या 2 धावसंख्येने संघ पोहोचला जातोय 11च्या घरात. अगदी प्रत्येक षटकामागे मी तर म्हणेन एका दुसरा मोठा फटका येणं आवश्यक आहे जर 56 धावसंख्येचा पाठलाग जर आपल्याला करायचा असेल तर. परंतु यावेळेस संत गतीनं शांत गतीनं चालू असलेला सामना आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी कव्हरच्या मधून मारण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसला गेला. यष्टीरक्षक चेंडूला फील्ड करतोय. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थगित आपण पाहतोय 11च्या घरात. यावेळेस चौथ्या चेंडूवर अगदी बॅटला स्पर्श करून जाणारा चेंडू. यष्टीरक्षक कोणती चुकी करत नाही. पकडला जातोय झेल. संपुष्टात येतोय फलंदाज उन्मेषांचा खेळ. अगदी हा जो विजयाचा नखरा आहे ना ते अगदी 365 दिवस त्याचा तोरा जितू आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये 365 दिवस त्या विजयाचा तोरा नक्कीच मिरवला जाईल. जी शिपिंग लाईन अगदी चॅम्पियन बनेल ती 365 दिवस अगदी या क्रिकेटच्या रंगभूमीवर प्रत्येक शिपिंग लाईनला आठवण करून देईल की यस या 2024च्या पहिल्या पर्वाचे चॅम्पियन आम्ही आहोत. परंतु ते चॅम्पियन कोण ठरणार, कोणाच्या भाग्यामध्ये ते चॅम्पियन लिहिलंय हे अगदी उद्या आपल्याला याच मैदानावर स्पष्ट होईल. यावेळेस जीतूच्या बॅटमधून आलाय अगदी मिड ऑनच्या ठिकाणी एक एकेरी धावसंख्येत येणारा फटका आपण पाहतोय. 1 धावसंख्येनं पुन्हा एकदा संघ पोहोचला जातोय 12च्या घरात. थेंबे थेंबे तळे साचे. अगदी एकेरी दुहेरीनं धावसंख्या अगदी 12च्या घरात. परंतु मी तरी म्हणेन की इक्के दुक्के से कुछ होने वाला है नहीं. बड़े फटकों की यहाँ पे जरूरत है MSC लॉजिस्टिक को. यावेळेस पुन्हा एकदा 1 धावसंख्या आपण पाहतोय. एकेरी धावसंख्येने संघ पोहोचला जातोय 13च्या घरात. 1-13. हो गया उसे सोचा नहीं करते जो मिल गया उस. हेलो हेलो यस. तिसरं षटक घेऊन येतोय पुन्हा एकदा किशोर. धावसंख्या धावपटलावरती 13.
उर्वरित येणारे 18 चेंडू विजयासाठी 43 धावसंख्येची गरज. जो हो गया उसे सोचा नहीं करते, जो मिल गया उसे खोया नहीं करते, उन्हें ही हासिल होती है सफलता, जो वक्त और हालात पर रोया नहीं करते. अगदी या परिस्थितीवर विशाल कामोडकर आणि जितू याला मात्र आक्रमकता दाखवावी लागेल. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने येतोय. एकेरी धावसंख्येवर समाधान मानावं लागतोय. अजूनपर्यंत MSC लॉजिस्टिकचा एकही मोठा फटका, एक चौकार वगळता पाहायला मिळत नाहीये. धावसंख्या 14च्या घरात आहे. जितू ऑन स्ट्राईक आलाय. समोर किशोर आहे. किशोर जो अतिशय सस्त्यामध्ये भोपलाई न फोडता तंबूच्या आश्रयाला गोल्डन डकचा शिकार बनला होता, परंतु आपल्या MSC इंडियाला गोलंदाजीतून आपली कामगिरी दाखवताना पाहायला मिळते. यावेळेस यस क्षेत्ररक्षक पॉइंटचा होतोय फंबल. चेंडू जातोय बघता बघता थर्ड मॅनच्या ठिकाणी सीमा रेषा बाहेर. चौकार. अगदी जणू काय आमची हाक जितू यांच्यापर्यंत पोहोचली आणि आपल्या बॅटमधून चौकार लगावलाय. या वेळेस अगदी तेज तर्रार चेंडू होता. अगदी त्या तेज तर्रार चेंडूवर रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला. अगदी गमतीदार समालोचक दशरथ पाटील सरांचं एक वाक्य आहे, रिव्हर्सचा फटका म्हणजे येडजवा फटका, लगे तो आबाद नाही तो बर्बाद. या वेळेस अतिशय कोलर फेकला, पंचांकडे अपील केली जाते. येस, या वेळेस अपील उचलून दिली जाते. बरोबर यष्टांच्या मध्ये मध उभा होता जितू. लाईक बिफोरच्या स्वरूपात जितू बॅक टू द पॅव्हलियन. हॅलो हॅलो. धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय 18च्या घरात 2 बाद 18. नवीन आलेला फलंदाज आहे मैदानामध्ये. एस, नवीन फलंदाज भगवान आहे. नॉन स्ट्राईक विशाल जो सलामीला आलेला सलामीवीर. एस, या वेळेस लेगिस्टिकच्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू अवांतर घोषित केला जातोय. अतिरिक्त एक धावसंख्येने धावसंख्येत भर पडली जाते. संघ पोहोचला जातोय 3 बाद 2 बाद 19च्या घरात. उर्वरित किशोराच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिला निर्धाव, त्यानंतर चौकार, निर्धाव, विकेट, अवांतर. यावेळेस 5वा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने येतोय. 1 धावसंख्या. अगदी त्या एकेरी धावसंख्येवर सुद्धा समाधान मानलं जातोय. 1 धावसंख्येने संघ पोहोचला जातोय 2 बाद 20च्या घरात. येणारे चेंडू असतील 13 आणि विजयासाठी 36 धावसंख्येची आवश्यकता आहे. 13 चेंडू 36 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस पुन्हा एकदा अतिशय सेन्सेबल खेळ. कव्हरच्या वरतून एक्स्ट्रा कव्हर ठिकाणी चेंडू टोलवला जातोय. 1 धावसंख्या. बघता बघता 2 धावसंख्या पळून काढल्या जातात. येस, अगदी तिसरी धावसंख्या सुद्धा पळून काढली जाते चित्याच्या चपलाईनं. या 3 धावसंख्येच्या सहाय्यानं संघ पोहोचला जातोय 23च्या घरात. येणारे 12 चेंडू विजयासाठी 33 धावसंख्येची आवश्यकता. इजे
एस नवीन गोलंदाज आलाय षटक क्रमांक 4 सांघिक 4 वैयक्तिक पहिल्या षटक हाताळण्यासाठी सूरज आलेला आहे राईट मोर द विकेट समोर विशाल आहे यस यावेळेस सूरजच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु अगदी आज मी तर म्हणेन या दुसऱ्या सामन्यामध्ये विशालच्या बॅटला अगदी साजेसा सूर गवसलेला नाहीये एक धावसंख्येने संघ पोहोचला जातोय 24च्या घरात येणारे 11 चेंडू विजयासाठी 32 धावसंख्येची गरज 11 चेंडू 32 धावसंख्या ऑन स्ट्राईक आहे भगवान अगदी देवाचं नाव अगदी नावामध्ये आहे परंतु आपल्या टीमला तारणार बनेल का एस चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेरून जाणारा चेंडू अवांतर घोषित केला जातोय अतिरिक्त धावसंख्येत भर पडली जाते संघ पोहोचला जातोय 25च्या घरात पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सूरज सज्ज आहे तर समोर भगवान आहे या वेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झेलखाली यष्टी रक्षक किशोर करणार नाही कोणती चुकी पकडला जातोय झेल संपुष्टात येतोय फलंदाजाचा खेळ इस नवीन फलंदाज भगवान यांची जागा भरून काढण्यासाठी येतोय प्रशांत पहिला चेंडू 1 धावसंख्या दुसरा चेंडू अवांतर अगदी तिसऱ्या चेंडूवर विकेट या वेळेस तिसरा चेंडू सुरेख चेंडू फेकला जातोय सबमरीन डिलिव्हरी आपण पाहतोय पडल्यानंतर अगदी खालच्या स्पॉटला राहिली जाते यष्टीरक्षक किशोर करत कोणती चुकी करत नाहीये चेंडू जातोय निर्धाव उर्वरित 9 चेंडूंचा खेळ बाकी विजयासाठी 31 धावसंख्येची आवश्यकता आहे या वेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव खेळले जातात येणारे 8 चेंडू विजयासाठी 31 धावसंख्येची आवश्यकता आहे 8 चेंडू 31 धावसंख्या यावेळेस थोडंफार समीकरण पारडं जड होताना आपल्याला पाहायला मिळतोय MSC लॉजिस्टिक्सचं तर MSE इंडिया ही मात्र अगदी कामगिरी गोलंदाजीतून चोखपणे पार पडते यावेळेस तडम्यांच्या ठिकाणी आपण पाहतोय गलीमध्ये आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू निर्धाव जातोय एवढा एक शेवटचा चेंडू आहे अगदी विशाल कामोटकर सुद्धा सलामीला गेलेला फलंदाज होता परंतु साजेशी साथ देणारा असा एकही फलंदाज मैदानामध्ये तग धरून उभा राहिला नाहीये 7 चेंडू 31 धावसंख्या यावेळेस पुन्हा एकदा सुरेख पद्धतीचा चेंडू गोल्डन षटक आवडले असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या गोलंदाजासाठी फक्त आणि फक्त 2 धावसंख्या खर्च केल्या त्याने 1 विकेट संपादित केली नाव आहे सूरज एस थँक्यू डीजे नवीन गोलंदाज आलाय स्वप्नील 6 चेंडू 31 धावसंख्येची गरज अगदी विशाल आहे पहिला चेंडू लेग स्टंपच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू अवांतर घोषित केला जातोय धावसंख्या 26च्या घरात येणारे 6 चेंडू विजयासाठी 30 म्हणजे 5 षटकार या षटकामध्ये जर लगावले तर MSC लॉजिस्टिक्सचा संघ विजय होऊ शकतोय परंतु हे
अशक्य समीकरण शक्य करणार का विशाल? यस, यावेळेस स्वप्नीलचा पहिला चेंडू अगदी अतिशय खोलवर फेकलेला चेंडू आहे. क्रिकेट विश्वामधील ब्रह्मास्त्र ज्या चेंडूला म्हटलं जातोय, अगदी तो अस्त्र वापरला जातो. यावेळेस 5 चेंडू 30 धावसंख्या, प्रत्येक चेंडूवर षटकार, असे काही समीकरण मैदानावर अगदी पार होत असताना आपण पाहिल्यात, परंतु आज होणार का? दुसरा चेंडू स्वप्नील, फुलटॉस चेंडू आहे. चेंडूला दिशा दाखवली जाते, कॉक कव्हरच्या वरून क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देणारा षटकार. येस, 4 चेंडू 24 धावसंख्येची गरज अजूनपर्यंत मॅच आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो मित्रांनो. यावेळेस चेंडू सीमारेषेकडे येतोय, बघता बघता चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. चौकार. अगदी मी तर म्हणेन परीक्षा झाल्यानंतर चालू असलेला अभ्यास आपण पाहतोय, कारण ही आवश्यकता अगदी सुरुवातीला हवी होती, परंतु अगदी सामना सरते शेवटी आल्यानंतर अशा प्रकारची फलंदाजी, जी अटॅकिंग फलंदाजी आहे, ती मात्र विशालच्या बॅटमधून पाहायला मिळते. 3 चेंडू 20 धावसंख्येची गरज. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या सुद्धा मस्तकाला दस्तक देणारा हा विशालच्या बॅटमधून दुसरा दर्जेदार षटकार. धावसंख्येची आवश्यकता आहे. 2 चेंडू 14 धावसंख्या. यावेळेस औपचारिकता म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जर गोलंदाजानं एकाच दुसरा जर खराब चेंडू फेकला तर कदाचित MSC लॉजिस्टिक हा संघ या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू शकतोय. 2 चेंडू 14 धावसंख्येची गरज. अन्यथा जर चेंडू सरळ फेकले तर फक्त MSC लॉजिस्टिक या सामन्यामधील धावसंख्येचा अंतर फक्त कमी करू शकतोय. यस, कर्णधार किशोर यावेळेस थोडंफार दबावमध्ये पाहायला मिळतात. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, परंतु पॅडला आदळला जातोय, चेंडू जातोय निर्धाव. यावेळेस फक्त औपचारिकता उरली. 1 चेंडू 14 धावसंख्या. शेवटचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. चौकार. फक्त 10 धावसंख्येने अगदी पराभूत पत्करावा लागला. विजयी जिंकलेला आहे. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा स्वीकारलंय. फलंदाजी पुन्हा एकदा वाट्याला येते. MSC इंडियाच्या वाट्याला येते. चला, जास्त वेळ न दवडता विनंती असेल तत्पूर्वी या सामन्याचा हिरो
19 धावसंख्या उभारून 1 विकेट संपादित करणारा सूरज ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. मी विनंती करतोय संयोजकांपैकी उपस्थित मान्यवरांना की आपल्या शुभ हस्ते अगदी सतीश साहेबांच्या शुभ हस्ते सूरज साहेब सूरज यांच्याकडून सूरज पाटील यांच्याकडून सूरज याला अगदी हा सामनावीरचा किताब दिला जातोय. 19 धावसंख्या त्याचबरोबर गोलंदाजी करत असताना एक महत्त्वाची विकेट ज्या गोलंदाजांना ज्या ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडूंना मिळवली आहे अगदी त्याला सामनावीरचा किताब देऊन सन्मानित केलं करण्यात येतोय. वेल प्लेड सूरज. चला हिंद टर्मिनल आपली सलामीची जोडी पाठवायची आहे. हिंद टर्मिनल हिंद टर्मिनल क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. चला आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. त्याचबरोबर किशोरजी घरे त्यांना विनंती आहे की आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. हिंद टर्मिनलला नाणेफेक जिंकलाय.